युद्धात आणि प्रेमात सगळंच काही माफ असतं असं आपण अनेक वेळा ऐकले. अगदी तसंच आणखी एक फिलॉसॉफिकल वाक्य म्हणजे राजकारणात कुणीही कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात जनता हाच आमचा पक्ष आहे असं म्हणत लोकांच्या विकासासाठी सत्तेत जावं लागतं अशी वाक्य आपण अनेकदा ऐकतोय. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल याचा अंदाज ज्योतिषालाही लागणं आता कठीण झाले. विश्वास न बसणाऱ्या गोष्टी घडल्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं असे अंदाज आता खुलेआम वर्तवले जात आहेत. तर यातीलच काही अंदाज हे खरे ठरण्याची देखील शक्यता आहे. मात्र या सगळ्यात असे काही अंदाज वर्तवले जात आहेत की ज्यामुळे तुमचं सुद्धा मनोरंजन होऊन तुम्ही सुद्धा या शक्यतांवर तासनतास गप्पा मारू शकताय. तर अशाच काही शक्यता आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात पहिली शक्यता म्हणजे पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार. तर माध्यमांमध्ये आता भाजप नेत्या पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं वृत्त समोर आले. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. यामुळे पंकजा मुंडे या नाराज झाल्याचं बोललं जात होतं. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वय हे आपल्या सगळ्यांपासूनच लपलेलं नाहीये. त्यातच पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. BRS पक्षाकडून त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. अशातच पंकजा मुंडेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण या बातमीला अधिकृत दुजोरा किंवा या घटनेचा कोणताही पुरावा दिलेला नाहीये. आता महाराष्ट्राच्या राजकारणातली दुसरी शक्यता म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर आणखी एक चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या आशयाचे बॅनर सुद्धा लागले. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. नुकतंच आता मनसे नेते सुद्धा अभिजित पानसे हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची त्यांनी कार्यालयात जाऊन भेट घेतलीय. यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला आणखीन जोर वाढलाय. याआधी 2014 आणि 2017 साली शिवसेनेने आम्हाला ऐन वेळेस धोका दिला असा आरोप सातत्याने मनसे नेत्यांकडून करण्यात आलाय. त्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता तिसरी शक्यता म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार का. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाची गोची झाल्याचं बोललं जाते. अचानकपणे राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने शिंदेंच्या आमदारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित आहे. दरम्यान नार्वेकर या आमदारांना अपात्र करणार असून त्या अगोदर शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. आता चौथी शक्यता म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच घेणार असल्याचं बोललं जाते. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा नार्वेकरांच्या कोर्टात आलाय. नार्वेकर या आमदारांना अपात्र करणार असून त्या अगोदर शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. शिंदेंच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जाते. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा शिंदेंच्या अपात्रतेनंतर अजित पवारच मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केलंय. आता पाचवी आणि महत्वाची शक्यता म्हणजे काँग्रेसच्या काही आमदारांचा गट फुटणार असल्याचं बोललं जाते. महाराष्ट्रात मागील 2 विधानसभेचे विरोधी पक्षनेते आपल्यासोबत घेण्यात भाजपला यश आले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर अजित पवार हे राष्ट्रवादी सोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता राज्यामध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार असल्याचं स्पष्ट झाले. याचबरोबर काँग्रेसचे 16 ते 17 आमदारांचा गट फुटणार असल्याची चर्चाही सुरू आहे. इतकंच नाही तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील याबद्दल भाकीत केले. मागील वर्षी झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे मतदान फुटल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेसचा नंबर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता या शक्यता सत्यात उतरतील का की या शक्यताच राहतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
तसंच यांसारख्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका.